वाईट चेंडूवाला खराब चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता उंचावून माराच्या नादामध्ये लावडली अपील तर केली होती पंचांच्याकडे. अपील मात्र पंचांनी फेटावले आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो पाहायला गेले तर कुणाल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पिटूचं पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय आणि बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकतोय. नक्कीच एक चेंडू तुझ्या नावावर तर एक चेंडू माझ्या नावावर असंच पाहायला मिळतंय. मित्रांनो 2 चेंडू वाईट पाहायला मिळाले. धावसंख्या वाईटच्या स्वरूपात 2 धावा हे मात्र असंघ संघाच्या अकाउंटवर कॅरी केले जातील. अजून फलंदाजाच्या बॅटीतून एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू खूप छान असा फटका सजवलाय आणि तिथे मात्र पाली संघाचा काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. नक्कीच अचूक टप्प्यावर झेल टिपला गेला आणि पहिला गडी जय याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पाली संघ जल्लोष करतो. मात्र पाहायला गेलं तर जय ह्या मैदानावर मात्र विजयी पारी खेळत होता आणि त्याला मात्र गोल्डन डकचा स्वीकार केलाय. नक्कीच जय बॅक टू द पवेलियन होतोय. डीजे मयूर याला पाहतोय. मयूर सुद्धा या संघाचा एक नावाजलेला फलंदाज आहे. जाऊया षटकातील पुढचा चेंडू. रिबतचा अटेंड केला. बॅटीला स्पर्श झाला. चेंडू मारायचा होता कुठं, चेंडू गेला कुठं. नक्कीच एक सिंगल पाहायला मिळाली आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतो हा फलंदाज राहुलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 3 धावा आहेत. षटकातील चेंडू क्रमांक शेवटचा चेंडू टाकला जाईल मैदानामध्ये. काय फटका सजवलाय. ऑफ साईडच्या दिशेने क्लासिकल फटका तर पाहायला मिळालाय आणि हा काय नक्कीच षटकार आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग आपण सांगायचे तिथून काय दाखवतो पाली संघ. जाऊया मैदानामध्ये. दुसरं षटक, दुसरं पेटूचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय गोलंदाज पाहायला मिळेल पाली संघाचा. 5 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. 3 पेटूच्या बाहेर मात्र 38 षटकाच्या बाहेर तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू तर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू पाहायला मिळतील. 5 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये आल्यात 5 धावा, 1 गडी बाद असंगाव संघाचे. आपण पाहतोय नामदेव विलन क्रीडा मंडळ आयोजित साई एकविरा चषक पर्व दुसरा आजचा 7वा दिवस आहे. मेगा फायनल तुम्हाला आज मात्र या मैदानावर पाहायला मिळेल. याच स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ज्या मान्यवरांनी दिले किशोरजी भाऊ यांचं आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तसेच सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये या ग्रीन पार्क मैदानामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. क्वार्टर फायनलची मॅच पाहता आपण. जो मात्र संघ विजय होणार नक्कीच तो मात्र सुपर 4 मध्ये जाणार. पारितोषिकवर आपलं नाव कोरणार. ऑफसाईड दिशेने खूप छान असा फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात, पळतात. चेंडू तत्पुरता फरार होणार. हे येणार मात्र साई एकविरा नगरीमध्ये 4 धावांसाठी चौकार. चौकाराला संघाची धावसंख्या प्रगतीपथावर पोहोचली गेली. 9 धावा. षटकातील पुढचा चेंडू
ऑफ ट्रॅकर चेंडू फटका फसलाय. सेफ झोन मध्ये चेंडू जाऊन तर रिलीज झाला. तिथपर्यंत चेंडू अडवला गेला. एकच धाव घेतली गेली. संयमी खेळ पाहायला मिळतोय कारण की या दोन फलंदाजांना माहित आहे आपल्या संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज डगआउट मध्ये परतलाय. आम्हाला कुठेतरी एक पार्टनरशिप पारी खेळावी लागेल आणि ती मात्र दोन फलंदाजांमधून पाहायला मिळते कारण की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवला. मयूरच्या बॅटीतून आलाय हा 4 धावांसाठी चौकार. आल्या होत्या आणि एक गडी बाद झाला होता. संघर्षमय फलंदाजी करावी लागेल कारण की जेवढे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येतील तेवढेच आमच्या संघासाठी होते जास्तीत जास्त धावा पाहायला मिळतील. धावसंख्या 14 धावा. षटकातील पुढचा चेंडू ऑफ साइड दिशेने कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतो. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही आणि मात्र दुसरा गडी बाद होतोय. मयूर बॅक टू द पवेलियन होतोय. नक्कीच डगआउट मध्ये कुठेतरी निराशा पत्करत असते सर्व खेळाडू कारण की जयदीप बाद झाला आणि आता मयूर सुद्धा. पवेलियन केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण सागर. हा सागर सुद्धा पहिल्या दिवशी ज्यासारखा समुद्र खवलतोय त्यासारखा सागर फलंदाजी करत असतोय. जाऊया षटकातील पुढचा चेंडू हे मैदानामध्ये पाहायला मिळेल. जो जिंकेल तो इतिहास राखेल. जो हारणार तो मात्र या इतिहासातून त्याचं नाव कमी केलं जाईल. क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला पाली संघाचं. 2 षटक झाले कंप्लीट. 2 षटकाच्या अखेरीस धाबा आल्यात 20 धाबा म्हणजे 10.1000 सरासरीने धावसंख्या पाहायला भेटल्यात. पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग यायची लागले. तिथे मात्र गल्ली पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक खूप छान पाहायला मिळलं. नक्कीच एक सिंगल पाहायला मिळाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या सांगायचे तात्पर्य असं की धावसंख्या झाली ती मात्र 21 धावा जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. सुलत्तर संघाचे स्पॉन्सर बाय मुकेश लव लकडे साहेब यांचं आगमन झालंय. आपण स्टेजवर यायचंय आणि असताना व्हायचंय. मुकेशजी लकडे साहेब आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कालचा दिवस पाहिला तर खूप जल्लोष केला तो मात्र मुकेश लकडे सरांनी सुद्धा कारण की त्यांच्या गावातील टीम काय फलंदाजी करत होता देवीदास. नक्कीच त्याला मात्र पारितोषिक सुद्धा दिले. यापुढे त्यांची मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतात पळतात. चेंडू अडवला जातोय. फुटबॉल स्टाईलने मात्र चेंडू अडवला गेला. नक्कीच
2 धावा तर पूर्ण केल्या, नक्कीच 2च धावा समाधान मानलं जात आहे. मित्रांनो मैदानामध्ये पाहायला गेले तर आपण हाताने चेंडू आडू शकतो, अंगाने चेंडू आडू शकतो, पायाने चेंडू आडू शकतो. आपल्या शरीराचा कुठला अवयव नाही त्या अवयवांनी चेंडू आडू शकत नाही, सर्वच अवयवांनी चेंडू आडू शकतोय. म्हणूनच फुटबॉल स्टाईलने बोललो तर चेंडू अडवला गेला आणि नक्कीच आपल्या 2 धावा संघासाठी रोखल्या गेल्या. धावसंख्या पाहायला गेली तर प्रगतीपथावर धावा झाल्यात आतापर्यंत 23 धावा. स्कोररच्या भूमिकेत बॅगी याला पाहतो आपण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्याने फाटका खूप छान सजवलाय. काय क्षेत्ररक्षक गेलं, नक्कीच चित्त्यासारखी जम उडवली आणि तिथे मात्र आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्यात. आतापर्यंत विश्लेषण करायचं गेलं या पाली संघाचं, नक्कीच मित्रांनो क्षेत्ररक्षक आवडला असेल तर क्लॅप झालाच पाहिजेत. ऑफसाईड दिशेने सुद्धा एक झेल अडवला, तिथे षटकार अडवला आणि आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप छान असा एफर्ट पाहायला भेटलं. नक्कीच दाद दिली जाईल त्या क्षेत्ररक्षकाला, कौतुक करावं तेवढंच कमी त्या क्षेत्ररक्षकाचं. अशाच प्रकारे जम मारत असतो आपल्या शहापूर तालुक्यातील जयदीप बोंडुले. खूप छान असा कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटतोय, तिथे मात्र संजोग आहे तैनामध्ये चेंडू फेकी पाहायला भेटली आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात गडीबाद. डीजे चेतन, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नक्कीच पहिल्या दिवसापासून पाहतो आपण या डीजे आणि मात्र आपला सर्व प्रेक्षक वर्गांचं मन जिंकलंय. सर्वच छान असे संगीत तुम्हाला ऐकायला भेटतात या डीजे केतनच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्ट 10 किकच्या माध्यमातून. पूर्ण स्पर्धा आपण YouTube द्वारे सुद्धा पाहू शकता. जविया पुढचा चेंडू ऑफसाईड, क्लासिकल फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र क्षेत्ररक्षकडून झाली चुकी, परिणाम या मिळतील नशिबाचा चौकार. 4 धावा. जविया मैदानामध्ये चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण वापरला जाईल हा पाली संघाचा नक्कीच पाहायला भेटेल. गजाने पहिलं षटक टाकलं अप्रतिम, कबल 5च धावा दिल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. तोच गोलंदाज आलाय कुणाल. नक्कीच एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. थर्डमॅनच्या दिशेला तिथे मात्र गच्चाल क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि नक्कीच एक चोटीदा मात्र धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या 30 धावा. जविया षटकातील पुढचा चेंडू पोलाड याला हाफ ट्रॅकर चेंडू फटका तर खूप छान सजवला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र कुठली चुकी करणार नाही हा क्षेत्ररक्षक, त्याला माहित आहे पोलाड पोलाड म्हणजे
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण चौथं पाहतोय. धावसंख्या पाहायला गेले तर लागेल या आसनगाव संघाच्या फलंदाजांना, कारण की एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीचा रनरअप संघ म्हणून ओळखला जातो हा पाळी संघ, आणि त्याच्या समोर तुम्ही जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. स्टेट ड्राईव्ह फाटका तर खूप छान आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने काय चेंडू अडवला गेला नक्कीच. नक्कीच दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण पाहायला गेले तर आतापर्यंत या प्रेक्षक वर्गांचं मन जिंकलंय पाली संघाने. नक्कीच आपलं त्यांना माहित आहे एकेरी दुहेरी धावा आपण जर आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या तर नक्कीच या धावा आपल्यासाठी कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये कमी येतील. त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दोन धावा तर कन्वर्ट केल्या दोन फलंदाजाने. धावसंख्या पाहायला गेली तर 33 धावा. चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली 33 धावा. 5 बाद 33 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचं षटक अंतिम षटक कोण टाकेल हे मात्र निर्णय घालवायचे. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी एक यंगस्टर गोलंदाज वापरला जाईल पाली संघाकडून. निखिल स्ट्राईक एंडला फलंदाज आपण आकाशाला पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल आहे. तत्पुरतं यापुढील मॅच बाळूनाना स्पोर्ट्स शिलोत्तर संघ तसेच बेडीसगाव संघ दोन्ही संघांनी तयार राहायचे. यापुढे तुमची मॅच आहे. षटक कंप्लीट झालं लगेच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करण्यासाठी यायचे. जाऊया तत्पुरता मैदानामध्ये शेवटचं षटक आहे 5वं षटक. जास्त धावा उभाराव्या लागतील या षटकामध्ये. दोन फलंदाज आपण सुदीप आणि आकाशाला पाहतोय, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल आलाय शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी.
नाणेफेकीचं कौल केलं जाईल या स्पर्धेचं या मॅचचं. एक संघ पाहतो आपण बालेनाना स्पोर्ट शिलोत्तर तसेच भरत स्पोर्ट्स बेडीसगाव संघ. मैत्रीपूर्ण लढत ही सुद्धा पाहायला भेटेल. जो संघ मात्र विजय होणार तो ट्रॉफीवर नाव करणार, जो मात्र हारणार तो मात्र याच मैदानातून रजा घेणार. एक मिनिट किशोर भाऊ, एक मिनिट. कॅमेरामॅन इकडे जरा कॅमेरा फिरवायचा. दोन संघामध्ये नाणेफेकीचं कौल होत आहे. शिलोत्तर विपक्ष बेडीसगाव. किशोरजी भाऊसाहेब यांच्या हातचे हा कॉल केला गेला. नाणेफेकीचा कौल जिंकला बेडीसगाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मात्र बालुनाना स्पोर्ट शिलोत्तर संघाला. जवळ मैदानामध्ये पाली संघाचे आपण दोन फलंदाज पाहता. अमर आणि आकाश दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येणार सुदीप. आपण जे ही विकेट पाहता ही विकेट पूर्ण आखण्याचं काम म्हणजे विश्वासचे विशेषर आणि या ट्रॉफ्या ज्या आपण पाहतोय आम्हाला त्यांच्या मात्र सहकार्य भरपूर या ट्रॉफ्या आणण्यासाठी ही विकेट बनवण्यासाठी. आमचं मैदान असो कुठलंही कार्य असो या मॅच क्रिकेटच्या बद्दल तर विकासजी विशेषसाहेब आम्हाला आतुरतेने मदत करत असतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल सहर्ष स्वागत आहे. आणि आजच्या फायनलच्या दिवशी सुद्धा ते आलेत आणि कालच्या दिवसात सुद्धा मध्ये पाहिलं होतं त्यांना, म्हणून त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपण स्टेज व्हायचंय मान्यवरांनी आसन सुवायचंय. जाऊया 42 धावांचं आव्हान आहे. नक्कीच 5 षटकामध्ये पहिलं षटक सुदीप. लोवर फुलटो चेंडू पहिला चेंडूवर फटका फसलाय आणि तिथे गडी सुद्धा फसला. जर जास्तीत जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला दुसरा खेळाडू रिप्लेसमेंट द्यायचं आहे. जाऊया मैदानामध्ये खूप छान अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पाली विपक्ष असंगाव संघ. पहिल्या चेंडूवर सुदीप याने मात्र यश मिळवलंय आणि गडी बाद केलाय. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, थोडीच तोड मात्र उत्तर दिलाय. कारण की ज्या वेळेस फलंदाजी करत असताना जे याला सुद्धा गोल्डन डकचा स्वीकार केला होता आणि आता सुद्धा पाली संघाचा सुद्धा एका फलंदाज गोल्डन डकचा स्वीकार झालाय आणि गडी बाद झालाय. सुदीप पहिल्या पिटूचं षटक टाकण्यासाठी आला, पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. जाऊया मैदानामध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय विकी.
आता मात्र काय गोलंदाजी करतोय, नक्कीच फर्निचर डिस्पॅच केलाय. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा तोड उत्तर, गडी मात्र बॅक टू द पवेलियन होणार. पहिलं मनोरे तोनी बॅक टू द पवेलियन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या गोलंदाजाचं. काही गोलंदाजी केले नक्कीच. दोन चेंडूवर दोन मात्र मनोरे टिपले गेले पाली संघाचे. कुठेतरी निराशा पत्करत असेल, जिंकण्यासाठी धावा करायच्या 42 धावा. पहिलं पिटूचं षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा सुदीपला पाहतोय. दोन तर गडी बाद केलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये, आणि हॅट्रिक घेतो की काय बघूया. हॅट्रिक चेंडू आहे, काय चेंडू टाकला होता नक्कीच. कुठल्याही स्पॉटवर ज्यावेळेला चेंडू पडला डायरेक्ट एक्स्ट्राच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये पाहायला गेले तर मित्रांनो 50 धावा सुद्धा भरपूर फलंदाजाने अर्धशतकी पारी केली, आणि या स्पर्धेमध्ये 3 गोलंदाज ठरलेत का त्याही हॅट्रिक घेतली होती या मैदानावर. पुन्हा एकदा तेस्तार चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच या गोलंदाजासाठी क्लॅप झाल्याच पाहिजेत. पहिलं पिटूचं षटक टाकतोय, आणि काय गोलंदाजी करतोय. अजूनही एकही धाव सुद्धा दिली नाही या षटकामध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी तर केले, 2 गडी सुद्धा बाद केलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एक विक्रम राखतो की काय मिडॉन षटक टाकण्याचं बघूया. एस्टेनच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. खराब चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच वाईटच्या स्वरूपात एकदा पाहायला गेली तर श्री गणेश होईल तो मात्र पाली संघाचा. ज्यावेळेस असंगाव संघ फलंदाजी करत होता, असंगाव संघाचा सुद्धा वाईटच्या स्वरूपात श्री गणेश झाला होता. पुन्हा एकदा फर्निचर डिस्पॅच करतोय. तिसरा गडी बाद करतोय. नक्कीच काय गोलंदाजी केली. नक्कीच गोलंदाजी खूप छान पाहायला भेटेल. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच्या असंगाव संघाच्या गोलंदाज सुदीप याचं. जाऊया एक पाहायला मिळेल. पहिल्या पिटूच्या षटकामधील एक वाईट आला नक्कीच. हा चेंडू जर निर्धाव टाकला तर एक नावाजलेला गोलंदाज म्हणून ओळखला जाईल या स्पर्धेमध्ये सुदीप. सन्मान केलाय त्या चेंडूवर. एक पॉईंटच्या दिशेने कचाल क्षेत्रक्षम पाहायला भेटला. एक चिकी सिंगल. नक्कीच एकूण 2 धाबा. कुणाल मध्ये क्षमता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण. एका अनुभवी खेळाडू आहे कुणाल. जोपर्यंत कुणाल मैदानामध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत हा सामना मात्र पाली संघापुढे झुकेल. कधी कुणाला कमी नका समजू मित्रांनो. ज्या वेळेस शेवटचा चेंडू रिलीज होतो ना त्यावेळेस समजतंय का कुठला संघ विजय झालाय. दुसरं पेटूचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर असंगाव संघाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. 2 संघ मात्र संघर्ष करतात. कुठला संघ विजय होणार तो मात्र ट्रॉफीवर नाव कोरणार, आणि जो संघ मात्र हरणार तो मात्र घरचा रस्ता पकडणार.
आता मात्र लेग साइडचे खूप छान असा फटका सजवलाय आणि हा आलाय 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं की कुणाल जेपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत पाली संघाच्या आशा मात्र 100% आहेत कुणालवर. कारण की कुणाल एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो आहे आणि प्रथम स्ट्राईक एंडला गेला आणि एक चौकार आला. धावसंख्या 6 धावा. दुसरं पिटूचे षटक पाहतोय आपण असंघ संघाचा गोलंदाज राकेश. ज्या प्रेक्षक वर्गाने चेंडू दिला नक्कीच त्याचा आभारी आहोत आम्ही. रिव्हर्सचा अटेंड केलाय. काय फटका सजवला ऑफ साइडच्या दिशेने नजाकत होती त्या फटक्यामध्ये. बॅटीला स्पर्श झाला आणि मात्र ज्या प्रकारे बंदुकीतून गोल निघते त्या प्रकारे चेंडू मात्र पाहायला मिळाला आणि मात्र या 4 धावा बॅक टू बॅक. दुसरा चौकार. जाऊया मैदानामध्ये षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. 2 चौकारदार आलेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट. परफेक्ट मिडल ऑफ शॉट. बॅक टू बॅक. तिसरा चौकार. हॅट्रिक चौकार मारतोय कुणाल. मी म्हटलं होतं की जोपर्यंत कुणाल मैदानामध्ये पूर्णपणे आशा आहे त्याच्या बॅटीतून फटके येतील. कारण की कुणाल एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच मिळवणारा हा फलंदाज आहे. कुणाल बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. मागणं ठरतो आहे गोलंदाज. हे मात्र असंघ संघाचा 42 धावांची गरज असताना 14 धावा तर आल्यात. बघूया षटकातील पुढचा चेंडू. बॅटीला हलकासा स्पर्श केला. तिथे मात्र गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आला. एक धाव घेतली गेली. एका धावाने संघाची धावसंख्या 15 अंकीवर. नक्कीच स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण वॅगी याला पाहतोय. खूप छान असं स्कोररची भूमिका पार पाडतोय. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ शॉट आणि हा आलाय 6 धावांसाठी. षटकार षटकार षटकार. मागणं ठरला गोलंदाज. तुटून पडला त्या गोलंदाजावर पाली संघाचे फलंदाज. कारण की पाली संघाला माहित आहे आमच्या संघाचे काहीतरी नावाजलेला खेळाडू 2 गोल्डन डक्स स्वीकार झाले आणि या गोलंदाजाला 5 चेंडूमध्ये 19 धावा तर आतापर्यंत आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला गेले तर झाला टिपून होता आणि काय झेल टिपला गेलाय.
तर 21 धावा. 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. नक्कीच कुणालमध्ये क्षमता आहे, पण मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा सुदीप येतोय की त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली पहिल्या पिटूच्या षटकामध्ये. हा गोलंदाज मागणा ठरलाय, कुठेतरी कमबॅक करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आमचा एक वर्चस्व ठेवायचं असेल तर असंगाव संघाला. मागील षटकामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजाने. तोच गोलंदाज सुदीप आलाय तिसरं षटक टाकण्यासाठी. नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं योगदान म्हणजे पाहायला गेले तर दत्ता पाटील सर पहिल्या दिवसापासून आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मन जिंकलं आणि आपल्या मुखातून गोड शब्द सर्व खेळाडूंना सर्व मान्यवरांना ऐकवले. दत्ता पाटील सरांनी नक्कीच आम्ही ज्या वेळेस त्यांना बोलवलं जातोय त्यावेळेस मात्र सकाळी 8 वाजता ते या मैदानावर उपस्थिती राखतात आणि ही मॅच पूर्ण पार पडतात. भव्य षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सुदीप याचा कुणाला काय फटका सजवतोय. स्पर्श केला बॅटीला आणि भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच जेवढे फटकेच्या पळत या कुणालाच्या बॅटीला स्पर्श होतील ते एक तर षटकार ते चौकारच पाहायला भेटतील. म्हणून तर म्हटलं जात आहे मी या संघाचा एक हुकमी एक काय आय कॅन डू इट. मी करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, ही मात्र करून दाखवतोय हा कुणाल. पाली संघाच्या डगआउट मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. नक्कीच लावडने अपील जर केली होती पंचांच्याकडे, पंचाने अपील पेटवली. नक्कीच नक्की ज्या वेळेस बॅटीला स्पर्श होतोय आणि जेव्हा एस्ट्रेक्शनकडे हातामध्ये चेंडू जातोय अपील मात्र मेन अंपायर कडे केली जाते आणि गोलंदाज आणि एस्ट्रेक्शन करत असतो. आणि ज्या वेळेस मेन अंपायर आउट देईल त्यावेळेसच गडी आउट असतोय. ऑफसाईड दिसणे खूप छान असा फटका सजवलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात पलतात. वेदू तिथं आहे मात्र चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. बोल केला एक फलंदाजाने कुणाल्याने. 15 चेंडू 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर चेंडू रिव्हर्सचा अटेंड केला आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल झाला. आल्यात या 4 धावा. आणि मारतो या नामदेव क्रीडांगण नगरीमध्ये 4 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 14 चेंडू 7 धावांची गरज आहे. 14 चेंडू 7 धावा. मी म्हटलं होतो की क्षमता आहे, ताकद आहे, मनगडीमध्ये पॉवर आहे या कुणाल्याच्या बॅटीमध्ये. एक जादूगरी फलंदाज आहे आणि मात्र आतापर्यंत पाहायला गेले तर खूप छान असे फलंदाजी केले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवलाय. छत्रपतींचा चावा आणि मारतो या 6 पाड. असं मात्र पाहायला भेटते या मैदानामध्ये. भिरकावून दिला 6 धावांसाठी षटकार. करायचे धावा आता मात्र 1 धाव.
नक्कीच 13 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत फलंदाजी केली या फलंदाजाने 10 चेंडू मध्ये 34 धावा खेळतोय. काय फलंदाजी केली नक्कीच. नक्कीच एका धावेची गरज आहे. काय फलंदाजी केली या फलंदाजाने. शेवटचा चेंडू 1 धावाची गरज आहे. लोवर फुलटो चेंडू पुन्हा एकदा छत्रपतींचा चावा आणि मारतो या काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावा. विजयी फटका